नाही त्याच्या 76च्या टायमाला एक सदाशिव काकडे म्हणून ते ह्याच्या ह्याच्या भंडारडोंगरचे अध्यक्ष होते का, त्यांच्याकडे राहिला होतो. मग ते म्हणायला लागले मला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. मग दररोज 5 वाया 6 वाचल्या की एक 6 महिन्यात एक पारायण झालं. मग पुन्हा मनात प्रगती झाली. मग हे झालं आणि त्याच्यातून मग पुन्हा गोरवाडा जवळ होता ना तिकडं. मग तिथं मग इथं जायचं म्हणजे सकाळी 7 वाजता डबा घेऊन तिकडं जात होतो गोरड्यात. त्यावेळेस नरसिंह बाबा आपले चातुर्मासासाठी म्हणजे आषाढीपर्यंत तिथंच थांबायचे तिथं. मग मी त्याच्यामुळे बाबा उद्या म्हणले तुम्ही आळंदीला का येत नाही. मग ती आळंदीला आलो आणि ते आमच्या गुरुजीची भेट झाली. म्हणजे प्रगती झाली. आणि विष्णू तुमच्यामुळे विष्णू सहस्त्र तुम्ही सांगायचे कीर्तनात खूप की विष्णूचे असं 25 म्हणले तर असं होईल. म्हणजे आता 30 होतात दररोजचे आणि सोमवारी 144 होतात. त्यामुळं आतले विकार थोडी कमी का झाले. सगळ्यात देव दिसतो, पण कधी कधी मुंग्या चावल्या तर देव वाटतो. पण पण प्रत्येकच देव पण जे आपल्याला त्रास देतो त्याच्यात आत्ता दिसायला लागला. म्हणजे माझा उपदेश अनेकांना याची दिस अवघे तुम्ही पाणू मीच दुष्ट सकर सांग तुमचा मी शरणागत. अशी परिस्थिती आता टिकावं शेवटपर्यंत काही नाही. नमो ज्ञानेश्वर.